नमस्कार मंडळी, आजचा हा सुंदर प्रवास आहे पुण्यापासून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी। मी, माझी फॅमिली, जीजू, दीदी, ताईची मुलगी, माझी छोटी बहीण आणि बाबा सगळे निघालो आहे एक भक्ती आणि मेमोरेबल भरल्या प्रवासास। सकाळ लवकर निघालो पुण्याहून। हवा थंडी होती, मनात होता उत्साह आणि होटावर होतं एकच नाव, हर हर महादेव। मग काय, सकाळी जल्दी निघल्यामुळं भूक लागली होती। रस्त्यात एका छान हॉटेलमध्ये आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आणि मग काय, इथं माझी भाषी विचार करत होती की काय ऑर्डर करावं। इथं हिला काय कळतच नव्हतं, ही खूपच कन्फ्यूज होती काय ऑर्डर करावं काय नाही म्हणून। मग दिली ऑर्डर पुणे मुंबईकरांची स्पेशल, महाराष्ट्राची स्पेशल पावभाजी। चला काय का असणार, पावभाजी तर टेस्टी होती, प्रवासाचा थकवा गेला। हॉटेलच्या बाहेर एक छान चिल्ड्रन प्ले एरिया होता। माझ्या भाषेने इथं खूप खेळलं आणि मस्ती केली। तिचं हसणं, खेळणं, उड्या मारणं सगळं बघून आमचा मूड एकदम फ्रेश झाला होता। मग पुढचा आमचा प्रवास सुरू झाला। गाडी जशी जशी पुढे जाऊ लागली तसा तसा रस्ता आणि खूप सुंदर होऊ लागला। आणि 170 किलोमीटर होतं नाशिक इथून। इथं तर 2 मोठ्या पहाडाच्या मधून रस्ता कोरून बनवला होता। इथं आल्यावर तर असं वाटू लागलं की जणू कसं निसर्ग स्वागत करतोय असा हा हायवे डिझाईन केला होता। रोड कसा एकदम वाईड आणि क्लीन होता आणि हे नाशिकच्या रस्त्यावरचे निसर्गाचे अद्भुत नजारे मनाला एकदम सुकून वाटू लागलं हे सगळं बघून। खरं सांगावं म्हणलं तर निसर्गाच्या ग्रीनरीमुळे डोळे भरून गेलते बघा, असं वाटू लागलं कुठं तर कोण्या स्वर्गात आलो की काय। आणि जसं नाशिकच्या जवळ जवळ गेलो, रस्त्याच्या बाजूला छोटे मंदिर पडू लागते। ग्रीनरी मध्ये हे मंदिर बघून मन आणि डोळे एकदम प्रसन्न झालते बघा। मग काय, आलो होतो नाशिकच्या जवळ। नाशिक एंटर केलं, आम्हाला पियायचा होता उसाचा रस। मग उसाचा रस बघत बघत पुढे जाऊ लागतो। मग एका जागी भेटलं होतं आम्हाला हे उसाच्या रसाची गाडी। सांगलं ह्या भाऊंला उसाचा रस द्यायला आणि थांबलो इथं घेतला उसाचा रस। मग आणि असं एकदम फ्रेश आणि फुल एनर्जी वाटू लागली। मग उसाचा रस पिऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। मंदिराच्या जवळ पोहोचलो तसं बघतोय तर काय, डोंगरावर एक छानसं मंदिर दिसत होतं। आणि हे जे तुम्हाला दिसती पुढी हे आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरांची एंट्रन्स पॉइंट, म्हणजे एंट्रन्सची कमान। जसं ह्या एंट्रन्स मधून मध्ये गेलो तर पुढे दिसते तर काय, राईट साईडला एक हवा महल आणि मोठी बिल्डिंग दिसत होती। मला वाटतं संस्थानाचं धर्मशाळा वगैरे असेल। मग निघालो पुढं आणि शोधलो पार्किंग कुठे येते। मग लावली आपली गाडी पार्किंग मध्ये आणि निघालो पायी पायी चलत मंदिराच्या दिशेनं। ह्या पॉइंट पासून मंदिर 200-300 मीटर होतं। इकडं काय गर्दी जास्त दिसना गेलती, पण बघू मंदिरापाशी किती आहे। मंदिराकडे चलताना दोन्ही बाजूला रंगबेरंग दुकानं दिसू लागले होते। इकडून तिकडून छोटे छोटे फुलाचे दुकानं, लेकरांच्या खेळण्याचे दुकानं, भरपूर दुकानं होते। हे त्र्यंबकेश्वर मंदिर सह्याद्रीच्या पर्वतानं इर्द गिर्द घेरून आहे। इथं आल्यावर माझ्या दिमागात एकच विचार आला, छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक राजे नव्हते, ते स्वराज्याचे स्वप्न होते आणि ते स्वप्न आजही आपल्यात जागे आहे। जय भवानी, जय शिवाजी। मग मी पोचलो मंदिराच्या एंट्रन्स द्वारापाशी। हे आहे मंदिराचं मेन एंट्रन्स द्वार। इथल्या हवामध्ये फुलांचा सुगंध होता, घंट्यांचा आवाज, मंत्र, लोकांचे बोलणे, पुरं भक्तीचा वातावरण ॲटमॉस्फिअर होतं इथं। मग आम्ही पण घेतलं फुलं, बेल, हार, नारळ आणि उदबत्ती, प्रसाद। मग निघालो दर्शनाच्या रांगेकडे आणि शोधत होतो रांग कुठून चालू व्हायल्या। मंदिराच्या मधात आल्यावर दर्शनाची लाईन सुरू होती। लाईन खूप मोठी होती, टाइम लागणार होता, पण मनात काही गडबड नव्हती। इथं काही घाई नव्हती, सगळे भाविक शांतपणाने पुढे जात होते। मंदिरच्या घंट्याचा आवाज, मंत्रांचा जप आणि हर हर महादेवाचा नाद, हा सगळा ऐकून मन आपोआप शांत होतंय। लाईन मध्ये पुढे जाताना लोकांच्या चेहऱ्यावर श्रद्धा दिसत होती। जसं जसं गर्भगृह जवळ येऊ लागलं मन अजून शांत होऊन गेलं। जग, बाहेरचा शोर, सगळं जग मागी पडल्यावानी वाटू लागतं आणि इथं मस्त गाणे म्हणू लागते।
आणि इथं सिंगल रस्ता होता, एका टाइमला एकच माणूस आत जाऊ शकत होता. आणि हे आहे आपल्या महादेवाच्या गर्भगृहाचं एंट्री पॉइंट. मंदिरात प्रवेश करताच द्वाराचे सुंदर कार्विंग दिसू लागते. हा मंदिर खूप प्राचीन आणि खूप पुराण आहे. ह्या कार्विंगाला बघून कळते की आपली सनातन हिस्ट्री किती प्राचीन होती. हा मंदिराच्या दगडावर कोरलेले फक्त सुंदर कार्विंग्स नाही, हा दगड फक्त दगड नाही, हा सनातन इतिहास बोलतोय. मंदिर कला आणि भक्तीचा संगम आहे. हे मंदिराचं मेन हॉल आहे आणि ह्या मेन हॉल मध्ये एक वेगळीच शांती होती. मग आपण इथून गेलो महादेवाच्या दर्शनाकडे आणि तुम्ही पण करा हा महादेवाचं दर्शन. आणि हा मुवमेंट अंगाला एकदम काटा आणणारा होता. असं वाटत होतं का प्रत्यक्ष महादेव तिथं आहेत, त्याचा अनुभव होत होता. काल बदला, युग बदला, पण महादेव आणि त्याची महिमा सदैव तसंच राहणार. आणि हो, हे मंदिर सनातन परंपराची निशाणी आहे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. मंदिराच्या बाहेरचा परिसर खूप छान आणि पवित्र वाटत होता. चारी बाजूला हर हर महादेवाचा नावाचा नाद ऐकू येऊ लागला. लोकांची गर्दी असली तरी मनाला एक वेगळी शांती भेटत होती. पूर्ण विश्वास, श्रद्धा आणि भक्ती या तिन्ही प्रत्यक्ष पावलाला जाणवत होते. मंदिराच्या बाहेरून दिसणारे ब्रह्मगिरी पर्वत आणि गोदावरीचा उगम या भूमीला अजून पवित्र करत होता. आणि इथं माझ्या भाषेनं पण मस्त एन्जॉय केलं ह्या ट्रिप मध्ये. आणि हे मंदिर फक्त दगडांनी बांधलेलं नाही, इथं सनातन शक्तीची श्रद्धा जिवंत आहे. आणि हो, हा घंट्यांचा आवाज फक्त आवाज नाही, हे आत्म्याला जिवंत करायची हाक आहे. हे फक्त मंदिर नाही, हे एक अनुभव आहे त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दिव्य स्पर्शाचा. हर हर महादेव. चला मग भेटू माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूमीत गोदावरीची आरतीचं दर्शन घ्यायला. नक्की बघा मग माझा नेक्स्ट ब्लॉग. मग आता आम्ही निघालो होतो परत घराकडे. चला मग मंडळी, पुन्हा भेटू नव्या ब्लॉग मध्ये, नव्या प्रवासात. देवाचा आशीर्वाद आपल्या सोबत असू द्यावं. जय त्र्यंबकेश्वर महादेव, जय मा गोदावरी, जय सनातन धर्म. माझा हा ब्लॉग पसंत आला तर लाईक, शेअर, कमेंट करायला नक्की